संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र मूव्हमेंट. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन हा स्वतंत्र भारतात मराठी भाषिक लोकांचे एकसंध राज्य म्हणजेच महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यासाठी लढलेला एक महत्त्वपूर्ण लढा होता. उद्देश: तत्कालीन द्विभाषिक बॉम्बे राज्यातून मराठी भाषिक क्षेत्रांना एकत्र करून मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती करणे. यामध्ये मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या मराठी भाषिक भागांचा समावेश अभिप्रेत होता. महत्त्वाची माहिती: हा लढा स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झाला आणि 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर तो समाप्त झाला. या आंदोलनामुळेच 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. या आंदोलनात 105 लोक पोलिसांच्या गोळीबारात हुतात्मा झाले. संघटना आणि नेतृत्व: संयुक्त महाराष्ट्र समिती, संयुक्त महाराष्ट्र समिती या संघटनेने या आंदोलनाचे प्रभावी नेतृत्व केले. या चळवळीत साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक लोक सहभागी झाले होते. एस.एम. जोशी, आचार्य अत्रे, शाहीर अमर शेख आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी यात सक्रिय भूमिका घेतली. घोषवाक्य: मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, हे या आंदोलनाचे मुख्य घोषवाक्य होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. या आंदोलनाबद्दल तुम्हाला आणखी काही विशिष्ट माहिती जाणून घ्यायची आहे का? संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाबद्दल काही अतिरिक्त आणि सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. आंदोलनाची पार्श्वभूमी, बॅकग्राऊंड. विभाजनाचे आव्हान: 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना, लिंग्विस्टिक रिऑर्गनायझेशन तत्वतः मान्य केले, परंतु बॉम्बे राज्याला बॉम्बे स्टेट मराठी आणि गुजराती भाषिक प्रदेशांचे मिळून एक द्विभाषिक राज्य म्हणून ठेवले. मुंबईचा वाद: सर्वात मोठा वाद मुंबई, तत्कालीन बॉम्बे शहरावरून होता. मराठी भाषिकांची इच्छा होती की मुंबई महाराष्ट्राची राजधानी व्हावी, परंतु केंद्र सरकार आणि काही गुजराती नेत्यांचा विरोध होता. दार आयोग, धार कमिशन 1948 आणि जेव्हीपी समिती, जेव्हीपी कमिटी 1948 या दोन्ही समित्यांनी तात्काळ भाषावार प्रांतरचनेस नकार दिला, ज्यामुळे असंतोष वाढला. आंदोलनाची तीव्रता: संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना 1956. एस.एम. जोशी, श्रीपाद अमृत डांगे, प्र. के. अत्रे, आचार्य अत्रे, शाहीर अमर शेख आणि केशवराव जेधे यांच्यासारख्या विविध पक्षांतील नेत्यांनी एकत्र येऊन ही समिती स्थापन केली. समितीने तीव्र राजकीय आंदोलने, मोर्चे आणि संप आयोजित केले. हुतात्म्यांचे बलिदान: नोव्हेंबर 1955 ते मे 1960 या काळात मुंबईत अनेक ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 105 आंदोलक हुतात्मा झाले. या 105 हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आंदोलनाला अधिक धार आली आणि जनमत मराठी भाषिकांच्या बाजूने झुकले. यशवंतराव चव्हाण यांची भूमिका: काँग्रेसचे तत्कालीन नेते यशवंतराव चव्हाण यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महत्त्वाची भूमिका निभावली. अंतिम निर्णय आणि परिणाम: द्विभाषिक राज्याचे विभाजन. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन केंद्र सरकारने अखेरीस द्विभाषिक बॉम्बे राज्याचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी मराठी भाषिक प्रदेशांना एकत्र करून मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. गुजरातची निर्मिती: त्याच दिवशी गुजराती भाषिक प्रदेशांना एकत्र करून गुजरात राज्याची निर्मिती झाली. स्मारक: हुतात्म्यांच्या स्मरणार्थ मुंबईतील फ्लोरा फाउंटेनजवळ हुतात्मा स्मारक उभे करण्यात आले आहे. या आंदोलनाचे महत्त्व असे आहे की यातून केवळ एका राज्याची निर्मिती झाली नाही, तर मराठी अस्मिता, भाषा आणि संस्कृती जपण्याचा एक प्रभावी लढा यशस्वी झाला. ग. त्र्यं. माडखोलकर यांचे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील योगदान वैचारिक, साहित्यिक आणि संघटनात्मक स्वरूपाचे होते. त्यांनी पत्रकार आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला एक भक्कम वैचारिक आधार मिळवून दिला. प्रमुख योगदान: बेळगाव साहित्य संमेलन आणि मागणीचा पाया 1946. अध्यक्षीय भाषण: माडखोलकर यांनी 1946 मध्ये बेळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. राजकीय व्यासपीठ: त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाचा उपयोग केवळ साहित्यच नव्हे, तर संयुक्त महाराष्ट्राची मागणी जोरदारपणे मांडण्यासाठी केला. हे मराठी भाषिकांच्या एकत्रीकरणासाठी मिळालेले पहिले मोठे राजकीय व्यासपीठ ठरले. 2. संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना 1946. बेळगाव संमेलनानंतर माडखोलकर हे संयुक्त महाराष्ट्र परिषद, संयुक्त महाराष्ट्र समितीची पूर्वसुरी स्थापन करण्याच्या प्रक्रियेत सक्रिय होते. या परिषदेनेच पुढे आंदोलनाची दिशा निश्चित केली. 3. पत्रकारितेतून वैचारिक आधार: तरुण भारत दैनिक ते नागपूर येथील तरुण भारत या दैनिकाचे प्रमुख संपादक होते. त्यांनी आपल्या वृत्तपत्रातून आणि लेखनातून संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा सातत्याने पुरस्कार केला. जनमत निर्मिती: त्यांनी आपल्या प्रखर लेखणीने मराठी जनतेत जागृती निर्माण केली
आणि मराठी भाषिक प्रदेशांच्या एकत्रीकरणाची गरज पटवून दिली. 4. राजकीय कादंबऱ्यांचे योगदान. माडखोलकर यांनी लिहिलेल्या राजकीय कादंबऱ्यांनी उदा. मुक्तात्मा तत्कालीन राजकीय परिस्थितीवर आणि सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकला, ज्यामुळे आंदोलनाच्या वैचारिक पार्श्वभूमीला बळकटी मिळाली. थोडक्यात ग.त्र्यं. माडखोलकर यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला सांस्कृतिक व्यासपीठावरून राजकीय लढ्याच्या स्तरावर आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 1946चे बेळगाव आंदोलन हे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो, कारण याच ठिकाणी संयुक्त महाराष्ट्राची मागणी एका व्यापक राजकीय स्वरूपात पुढे आली. 1946 बेळगाव आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राची नांदी. बेळगाव येथे 12 मे 1946 रोजी भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाला निर्णायक दिशा मिळाली. 1. संमेलनाचे स्वरूप आणि अध्यक्ष. स्थळ बेळगाव. तत्कालीन बॉम्बे प्रांताचा भाग. संमेलनाचे अध्यक्ष ग.त्र्यं. माडखोलकर. प्रसिद्ध साहित्यिक आणि पत्रकार. माडखोलकरांचे भाषण. माडखोलकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषिक प्रदेशांचे एकत्रीकरण आणि संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीची जोरदार मागणी केली. त्यांनी साहित्य आणि राजकारण यांच्यातील संबंध स्पष्ट करून मराठी भाषिकांसाठी एक स्वतंत्र राज्य किती आवश्यक आहे हे प्रभावीपणे मांडले. 2. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना. याच संमेलनाच्या वेळी विविध विचारधारेचे राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले. 12 मे 1946 रोजी याच संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समितीची किंवा संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना झाली. या समितीच्या स्थापनेमुळे संयुक्त महाराष्ट्राची मागणी केवळ सांस्कृतिक साहित्यिक स्तरावर न राहता तिला राजकीय आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले. सदस्य नेते. समितीच्या स्थापनेत केशवराव जेधे, ग.त्र्यं. माडखोलकर आणि अन्य नेत्यांचा सहभाग होता. 3. आंदोलनाचे महत्त्व. 1946चे बेळगाव संमेलन हे मराठी भाषिकांच्या प्रादेशिक अस्मितेचे आणि भाषावार प्रांतरचनेच्या मागणीचे पहिले सार्वजनिक राजकीय व्यासपीठ ठरले. या घटनेमुळेच पुढे 1956 मध्ये संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे रूपांतरण संयुक्त महाराष्ट्र समितीत होऊन हे आंदोलन अधिक तीव्र झाले आणि अखेरीस 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. थोडक्यात 1946चे बेळगाव संमेलन हे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची वैचारिक आणि राजकीय पायाभरणी करणारी एक ऐतिहासिक घटना होती. संयुक्त महाराष्ट्र समिती ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण राजकीय संघटनांपैकी एक होती, जिने संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे नेतृत्व केले. संयुक्त महाराष्ट्र समिती. संयुक्त महाराष्ट्र समिती. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना मराठी भाषिक लोकांचे एकसंध राज्य म्हणजेच मुंबईसह महाराष्ट्र स्थापन करण्याच्या प्रमुख मागणीसाठी झाली होती. स्थापना आणि कालावधी. स्थापना 6 फेब्रुवारी 1956. पुनर्स्थापना. अस्तित्वात 1956 ते 1 मे 1960. उद्देश मुंबईसह मराठी भाषिक प्रदेशांचा समावेश असलेले महाराष्ट्र राज्य निर्माण करणे. स्थापनेची पार्श्वभूमी. 1956 मध्ये केंद्र सरकारने जेव्हा द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन करून मुंबई शहराला महाराष्ट्रातून तोडण्याचा किंवा केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मराठी जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला. या असंतोषाला आणि आंदोलनाला योग्य दिशा देण्यासाठी मुंबईत विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी एकत्र येऊन समितीची स्थापना केली. प्रमुख नेते. या समितीमध्ये जवळपास सर्व विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांचे प्रमुख नेते एकत्र आले होते, ज्यामुळे या आंदोलनाला एक व्यापक स्वरूप प्राप्त झाले. अध्यक्ष श्रीपाद अमृत डांगे, एस.ए. डेंज. उपाध्यक्ष एस.एम. जोशी, सरचिटणीस, सेक्रेटरी ग.प्र. प्रधान. महत्त्वाचे सदस्य. आचार्य प्र.के. अत्रे, पत्रकार, वक्ते. शाहीर अमर शेख, कलावंत. अण्णाभाऊ साठे, साहित्यिक, शाहीर. प्रबोधनकार ठाकरे, के.पी. केशवराव जेधे. समितीचं कार्य. 1. जनजागरण. समितीने सभा, मोर्चे, बंद आणि सत्याग्रह आयोजित करून जनमानसात संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा प्रचार केला. 2. हुतात्मा स्मारक लढा. मुंबईतील गोळीबारात हुतात्मा झालेल्यांच्या स्मरणार्थ समितीने प्रभावी भूमिका घेतली. 3. राजकीय दबाव. समितीने 1957च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला आव्हान दिले आणि केंद्रीय नेतृत्वावर संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी मोठा राजकीय दबाव आणला. 4. लेखणी आणि वाणी. आचार्य अत्र्यांनी त्यांच्या मराठा या वृत्तपत्रातून आणि शाहीर अमर शेख यांनी त्यांच्या जलशांमधून समितीचा विचार घराघरात पोहोचवला. समितीचा शेवट. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हा समितीचे उद्दिष्ट पूर्ण झाले. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर 1 मे 1960 रोजी समिती बरखास्त करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या एकसंघ लढ्यामुळेच आजचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.
संयुक्त महाराष्ट्र परिषद. संयुक्त महाराष्ट्र परिषद ही संयुक्त महाराष्ट्र समितीच्या संयुक्त महाराष्ट्र समिती आधी स्थापन झालेली मराठी भाषिक प्रदेशांना एकत्र आणण्याची मागणी करणारी पहिली औपचारिक संघटना होती. संयुक्त महाराष्ट्र परिषद 1946. संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना 1946 मध्ये झाली, जेव्हा भारत स्वतंत्र होण्याच्या मार्गावर होता आणि भाषावार प्रांतरचनेचा मुद्दा ऐरणीवर येत होता. उद्देश आणि स्थापना. उद्देश: मराठी भाषिक प्रदेशांना एकत्र आणून एकसंध महाराष्ट्र प्रांत स्थापन करणे. यामध्ये बॉम्बे प्रांत, बॉम्बे प्रेसिडेन्सी, मध्य प्रांत, सेंट्रल प्रोव्हिन्सेस, बेरार आणि हैदराबाद संस्थानातील हैदराबाद स्टेट मराठी भाषिक भागांचा समावेश अपेक्षित होता. स्थापना: बेळगाव येथे 12 मे 1946 रोजी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर याची स्थापना झाली. नेतृत्व: या परिषदेत मुख्यतः केशवराव जेधे आणि शंकरराव देव यांसारख्या काँग्रेसमधील नेत्यांनी पुढाकार घेतला, तसेच ग.त्र्यं. माडखोलकर यांचाही सहभाग होता. महत्त्व: 1. पहिली राजकीय मागणी. ही संस्था मराठी भाषिकांच्या एकत्रीकरणासाठी झालेली पहिली औपचारिक राजकीय कृती होती. 2. दबाव गट. परिषदेने काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर, ज्यात त्यावेळी भाषावार प्रांतरचनेबद्दल मतभेद होते, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. 3. संक्रमण. 1946 पासून 1956 पर्यंत परिषदेने संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा पाया रचला. पुढे जेव्हा केंद्र सरकारने मुंबई शहर महाराष्ट्रापासून वेगळे ठेवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा याच वैचारिक भूमिकेतून अधिक आक्रमक व व्यापक संघटना म्हणून संयुक्त महाराष्ट्र समिती 1956 उदयास आली. थोडक्यात, संयुक्त महाराष्ट्र परिषद ही संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची पहिली वैचारिक आणि राजकीय पायरी होती, जी नंतर संयुक्त महाराष्ट्र समिती म्हणून अधिक प्रभावीपणे लढली. दार आयोग, धार कमिशन. दार आयोग हा भाषावार प्रांतरचनेच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी भारतीय संविधान सभेने 1948 मध्ये स्थापन केलेला एक आयोग होता. आयोगाचा उद्देश आणि रचना. स्थापना: जून 1948 मध्ये भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केली. अध्यक्ष एस के डार, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश. उद्देश: राज्यांची पुनर्रचना भाषेच्या आधारावर करावी की प्रशासकीय सोयीच्या आधारावर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स, या प्रश्नाची तपासणी करणे. तत्कालीन भारतातील भाषावार प्रांतरचनेच्या मागणीच्या संदर्भात जनतेचे मत जाणून घेणे. आयोगाचा अहवाल आणि शिफारसी. आयोगाने आपला अहवाल 10 डिसेंबर 1948 रोजी सादर केला. प्रमुख शिफारस: आयोगाने भाषावार प्रांतरचनेच्या मागणीला विरोध केला. त्याऐवजी राज्यांची पुनर्रचना करताना प्रशासकीय सोय, भौगोलिक संलग्नता, आर्थिक व्यवहार्यता आणि कायदा व सुव्यवस्था यांसारख्या घटकांना प्राधान्य द्यावे अशी शिफारस केली. परिणाम: या अहवालामुळे संयुक्त महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश यांसारख्या भाषावर राज्यांच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांमध्ये तीव्र असंतोष पसरला. जनतेच्या भावना तीव्र झाल्यामुळे काँग्रेस पक्षाला या प्रश्नाचा पुनर्विचार करण्यासाठी लगेचच जेव्हीपी कमिटी स्थापन करावी लागली. थोडक्यात, दार आयोगाने भाषावार राज्यांच्या निर्मितीला नकार दिला आणि प्रशासकीय कारणांवर आधारित पुनर्रचना सुचवली, ज्यामुळे देशभरातील भाषावार आंदोलनांना नवी दिशा मिळाली. अकोला करार, अकोला पॅक्ट हा 1947 मध्ये झालेला एक महत्त्वपूर्ण राजकीय करार होता, जो विदर्भा आणि महाराष्ट्र या दोन मराठी भाषिक क्षेत्रांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने झाला होता, परंतु विदर्भाला काही विशिष्ट प्रशासकीय स्वायत्तता, ऑटोनॉमी देण्याची अट यात होती. अकोला करार, विदर्भ महाराष्ट्र एकत्रीकरण. हा करार संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपूर्वी मराठी भाषिक प्रदेशांना एकत्र आणण्यासाठी झाला होता. कराराचे प्रमुख उद्देश: मराठी भाषिकांचे एकत्रीकरण, तत्कालीन मध्य प्रांत आणि बेरार, सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरारमधील मराठी भाषिक विदर्भ प्रदेशाला मुंबई प्रांतातील मराठी भाषिक महाराष्ट्रात समाविष्ट करणे. स्वतंत्र विदर्भ संकल्पनेला बगल विदर्भातील काही नेत्यांना स्वतंत्र विदर्भ राज्य हवे होते. हा करार त्या मागणीला तात्पुरती बगल देऊन मराठी भाषिकांचे मोठे राज्य ग्रँड महाराष्ट्रात स्थापन करण्याच्या दिशेने पहिले पाऊल होते. 2. करारातील प्रमुख अटी. विदर्भाच्या स्थानिक नेत्यांनी महाराष्ट्रात सामील होण्यासाठी काही विशेष अटी घातल्या होत्या. त्यापैकी प्रमुख खालीलप्रमाणे: विदर्भाला स्वायत्तता. महाराष्ट्रात सामील झाल्यावर विदर्भाला काही प्रमाणात आर्थिक आणि प्रशासकीय स्वायत्तता, ऑटोनॉमी मिळेल. विदर्भ उपराजधानी. विदर्भाला उपराजधानी, सब कॅपिटल म्हणून कायमचे स्थान मिळेल. याचा अर्थ नागपूरला उपराजधानीचा दर्जा. समृद्धी सुनिश्चित करणे. विदर्भाच्या विकासासाठी आणि मागासलेपणा दूर करण्यासाठी विशेष तरतुदी केल्या जातील. 3. करारातील प्रमुख सहभागी. हा करार विदर्भातील आणि महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र प्रमुख काँग्रेस नेत्यांमध्ये झाला होता.
विदर्भाकडून ब्रिजलाल बियाणी, बापूजी अणे आणि गोपाळराव खेडकर यांनी विदर्भाच्या अस्मितेचे प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्राकडून शंकरराव देव आणि बाळासाहेब खेर. 4. परिणाम आणि अपयश. हा करार तत्वतः मान्य झाला असला तरी तो पूर्णपणे यशस्वी झाला नाही. पुढे दार आयोग, धर कमिशन आणि जेव्हीपी समितीने भाषावार प्रांतरचनेला नकार दिल्यानंतर या कराराच्या अंमलबजावणीला गती मिळाली नाही. अखेरीस 1960 मध्ये जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा फझल अली आयोगाच्या शिफारशीनुसार आणि विदर्भाच्या नेत्यांच्या दबावामुळे विदर्भ महाराष्ट्रात सामील झाला. परंतु त्यावेळेस 1947च्या मूळ अकोला कराराचा प्रभाव कमी झाला होता आणि नवीन तरतुदी जसे की नागपूर करार 1953 लागू झाल्या. निष्कर्ष: अकोला करार हा मराठी भाषिक प्रदेशांना एकत्र आणण्याच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल होते, परंतु नागपूर करार 1953 या कराराचे अधिक प्रभावी आणि अंमलात आणलेले स्वरूप ठरला. जेव्हीपी समिती, जेव्हीपी कमिटी. दार आयोगाने भाषावार प्रांतरचनेच्या मागणीला विरोध केल्यानंतर या प्रश्नाचा फेरविचार करण्यासाठी काँग्रेस पक्षाने डिसेंबर 1948 मध्ये जेव्हीपी समितीची स्थापना केली होती. समितीची रचना आणि उद्देश. नावाची उत्पत्ती. जेव्हीपी हे समितीच्या 3 प्रमुख सदस्यांच्या नावांचे आद्याक्षर आहे. 1. जवाहरलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू. 2. वल्लभभाई पटेल, वल्लभभाई पटेल. 3. पट्टभी सीतारामय्या, पट्टभी सीतारामय्या. उद्देश: दार आयोगाच्या अहवालाचा अभ्यास करणे आणि देशात भाषावार प्रांतरचना लागू करावी की नाही याबद्दल काँग्रेस पक्षाला सल्ला देणे. जेव्हीपी समितीचा अहवाल 1949. समितीने एप्रिल 1949 मध्ये आपला अहवाल सादर केला. मुख्य शिफारस: समितीने दार आयोगाच्या भूमिकेचे समर्थन केले आणि राज्यांची तत्काळ भाषावार पुनर्रचना करण्यास स्पष्टपणे नकार दिला. कारणे: राष्ट्रीय एकता. स्वातंत्र्यानंतर लगेचच भाषावार विभाजन केल्यास राष्ट्रीय एकता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. आर्थिक अस्थिरता. भाषावार राज्यांच्या मागणीमुळे देशाच्या आर्थिक विकास योजनांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अपवाद: आंध्र. तथापि समितीने अशी शिफारस केली की जर आंध्र प्रदेशातील जनतेने मोठ्या प्रमाणावर मागणी केली तर केवळ एका राज्यासाठी तेलुगू भाषिक पुनर्रचनेचा विचार केला जाऊ शकतो. परिणाम: जेव्हीपी समितीच्या अहवालामुळे संयुक्त महाराष्ट्र आणि विशाल आंध्र यांसारख्या भाषावर राज्यांसाठी आंदोलन करणाऱ्यांमध्ये तीव्र निराशा आणि असंतोष पसरला. या नकाराने आंदोलनांना अधिक धार आणली. आंध्रसाठी लढा. या नकाराच्या विरोधात तेलुगू भाषिक प्रदेशात तीव्र आंदोलन झाले आणि पुढे पोटी श्रीरामुलू यांच्या आत्मबलिदानानंतर केंद्र सरकारला 1953 मध्ये पहिले भाषावार राज्य आंध्र प्रदेश स्थापन करावे लागले. नागपूर करार. नागपूर पॅक्ट महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीतील एक अत्यंत महत्त्वाचा करार आहे, जो विदर्भ प्रदेशाला उर्वरित महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी करण्यात आला होता. नागपूर करार 1953. नागपूर करार हा 28 सप्टेंबर 1953 रोजी झाला, जो तत्कालीन मध्य प्रांत आणि बेरार सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरारमधील मराठी भाषिक प्रदेश, विदर्भ आणि तत्कालीन मुंबई राज्य व हैदराबाद राज्यातील मराठी भाषिक प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्या नेत्यांमध्ये झाला. कराराचा उद्देश: राज्य पुनर्रचना आयोगाला फझल अली आयोग 1953 महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अनुकूल शिफारस करण्यास मदत करणे. विदर्भ प्रदेशाच्या नेत्यांना महाराष्ट्रात समाविष्ट झाल्यावर त्यांच्या क्षेत्राच्या विकासासाठी आणि राजकीय हक्कांसाठी सुरक्षा, गॅरंटीज हवी होती. हा करार विदर्भाच्या याच मागण्या मान्य करण्यासाठी करण्यात आला. प्रमुख सहभागी नेते. या करारामध्ये 3ही मराठी भाषिक क्षेत्रांचे प्रतिनिधी सामील होते. विदर्भ ब्रिजलाल बियाणी, गोपाळराव खेडकर. पश्चिम महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण, देवकीनंदन नारायण. मराठवाडा डॉक्टर भाईडी वैद्य, शंकरराव चव्हाण. करारातील प्रमुख अटी आणि तरतुदी. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर प्रादेशिक समतोल राखण्यासाठी नागपूर करारात खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकमत झाले. 1. नागपूर येथे उपराजधानी राज्याची हिवाळी अधिवेशन विंटर सेशन वर्षातून एकदा नागपूर येथे आयोजित केले जाईल. यामुळे नागपूरला राज्याच्या उपराजधानीचा सबकॅपिटल दर्जा प्राप्त झाला. 2. शासकीय कार्यालये. नागपूरमध्ये महत्त्वाची शासकीय कार्यालये आणि संस्था स्थापन केली जातील. 3. न्यायव्यवस्था. उच्च न्यायालयाचे खंडपीठ. विदर्भ क्षेत्रातील जनतेसाठी नागपूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी खंडपीठ परमनंट बेंच ऑफ हायकोर्ट स्थापन केले जाईल. 4. निधीचे वाटप. समतोल विकास. राज्याच्या विविध भागांमध्ये, विशेषतः अविकसित असलेल्या विदर्भ आणि मराठवाडा या प्रदेशांमध्ये महसूल आणि विकास निधीचे वाटप लोकसंख्येनुसार आणि मागासलेपणानुसार न्याय्य पद्धतीने केले जाईल. 5. नोकऱ्या आणि शिक्षण.
स्थानिक लोकांना शासकीय नोकऱ्यांमध्ये व शिक्षणामध्ये पुरेसे प्रतिनिधित्व आणि संधी मिळेल याची खात्री करणे. कराराचे महत्त्व. विदर्भाचा समावेश. या करारामुळे विदर्भाच्या नेत्यांना विश्वास मिळाला आणि त्यांनी संयुक्त महाराष्ट्रात सामील होण्यास सहमती दर्शवली, ज्यामुळे 1 मे 1960 रोजी अस्तित्वात आलेले महाराष्ट्र राज्य भौगोलिकदृष्ट्या पूर्ण झाले. फजल अली आयोगावर प्रभाव. या करारामुळे राज्य पुनर्रचना आयोगाला फजल अली आयोग, मराठी भाषिक प्रदेशांना एकत्र करून एकसंध महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्याची शिफारस करणे सोपे झाले. संवैधानिक रूप. या करारातील अनेक अटीनंतर भारतीय संविधानातील अनुच्छेद 371(2) मध्ये समाविष्ट करण्यात आल्या, ज्यामुळे या प्रादेशिक तरतुदींना वैधानिक संरक्षण प्राप्त झाले. नागपूर करार हा केवळ एक राजकीय समझोता नसून महाराष्ट्राच्या प्रादेशिक ऐक्याचा आणि समतोल विकासाच्या वचनबद्धतेचा पाया ठरला. राज्य पुनर्रचना आयोग, स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन -SRC. राज्य पुनर्रचना आयोग SRC हा भाषावर प्रांतरचनेच्या मागणीचा अंतिम निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेला सर्वात महत्त्वाचा आयोग होता. याला फजल अली आयोग या नावानेही ओळखले जाते. स्थापना आणि उद्देश. स्थापना 29 डिसेंबर 1953. पार्श्वभूमी. आंध्र प्रदेशातील पोटी श्रीरामुलू यांच्या आत्मबलिदानानंतर भाषावार प्रांतरचनेची मागणी तीव्र झाली. दार आयोग, धार कमिशन आणि JVP समिती JVP कमिटी यांनी मागणी फेटाळल्यामुळे देशभरात असंतोष पसरला होता. या पार्श्वभूमीवर समस्या सोडवण्यासाठी हा आयोग स्थापन करण्यात आला. उद्देश. राज्यांच्या निर्मितीसाठी आणि त्यांच्या सीमा निश्चित करण्यासाठी भाषावार प्रांतरचना हा आधार घ्यावा की नाही याचा सखोल अभ्यास करून शिफारसी करणे. आयोगाचे सदस्य. आयोगात 3 सदस्य होते. 1. न्यायमूर्ती फजल अली अध्यक्ष. 2. K.M. पणिक्कर सदस्य. 3. H.N. कुंजरू सदस्य. आयोगाचा अहवाल 1955. आयोगाने सप्टेंबर 1955 मध्ये आपला अहवाल सादर केला. प्रमुख शिफारसी. भाषावार पुनर्रचना तत्वतः मान्य. आयोगाने राष्ट्रीय एकता आणि प्रशासकीय सोयीला प्राधान्य देत भाषावार प्रांतरचनेचे तत्त्व स्वीकारले. राज्यांची संख्या. आयोगाने देशात 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेश युनियन टेरिटरीज निर्माण करण्याची शिफारस केली होती. अंतिम कायदा झाल्यावर 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश बनले. द्विभाषिक मुंबई राज्याचे समर्थन. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीच्या संदर्भात आयोगाने मुंबई शहर हे महाराष्ट्राला देण्यास नकार दिला. त्यांनी विदर्भ महाराष्ट्रातून वेगळे काढून एकसंध मराठी राज्य बनवण्याची शिफारस केली. या शिफारशीमुळे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची तीव्रता वाढली. हैदराबादचे विभाजन. हैदराबाद संस्थानातील मराठी भाषिक मराठवाडा प्रदेश महाराष्ट्रात तर तेलुगू भाषिक प्रदेश आंध्रमध्ये विलीन करण्याची शिफारस केली. राज्य पुनर्रचना अधिनियम 1956. या आयोगाच्या शिफारशींवर आधारित राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 संसदेत मंजूर करण्यात आला, ज्यामुळे 1 नोव्हेंबर 1956 रोजी देशात 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली. या कायद्यानुसार महाराष्ट्राच्या बाबतीत मुंबई राज्याची बॉम्बे स्टेट निर्मिती झाली, ज्यात मराठी, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजराती भाषिक प्रदेशांचा समावेश होता. हे द्विभाषिक राज्य होते. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती. या अधिनियमामुळे महाराष्ट्राची मागणी पूर्ण झाली नाही, परंतु आंदोलनाच्या पुढील टप्प्यासाठी 1956 ते 1960 पाया तयार झाला. राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशींमुळेच भारतातील राज्यांच्या सध्याच्या संरचनेचा पाया रचला गेला. त्रिराज्याचा प्रस्ताव. त्रिराज्यांचा प्रस्ताव, द्विभाषिक राज्याचा प्रस्ताव हा संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील मुंबई शहराच्या वादातून निर्माण झालेला एक महत्त्वाचा आणि वादग्रस्त राजकीय तोडगा होता. हा प्रस्ताव राज्य पुनर्रचना आयोग SRC 1956 च्या शिफारसींवरून उद्भवलेल्या तीव्र असंतोषाला शांत करण्यासाठी केंद्र सरकारने तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील दिला होता. प्रस्तावाची पार्श्वभूमी. 1. SRCचा अहवाल 1955. राज्य पुनर्रचना आयोगाने फजल अली आयोग, विदर्भ महाराष्ट्रातून वेगळा ठेवून त्याचे स्वतंत्र राज्य करावे आणि मुंबई शहराला केंद्रशासित प्रदेश युनियन टेरिटरी बनवावे अशी शिफारस केली होती. 2. प्रतिक्रिया. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याच्या या शिफारशीमुळे मराठी भाषकांमध्ये आणि संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आणि आंदोलन अधिक उग्र झाले. 3. तोडगा म्हणून प्रस्ताव. या जनआंदोलनाच्या दबावाला प्रतिसाद म्हणून केंद्र सरकारने 1956 मध्ये द्विभाषिक राज्याचा प्रस्ताव मांडला, ज्याला अनेकदा त्रिराज्याचा प्रस्ताव असेही संबोधले गेले. त्रिराज्याचा, द्विभाषिक राज्याचा प्रस्ताव. त्रिराज्याचा प्रस्ताव या शब्दाचा अर्थ अनेकदा खालील 2 संकल्पनांसाठी वापरला जातो.
द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती दी ॲक्च्युअल प्रपोजल 1956. हा प्रस्ताव केंद्र सरकारने 1956 मध्ये राज्य पुनर्रचना अधिनियम स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1956 लागू करताना स्वीकारला. स्वरूप यानुसार मराठी भाषिक क्षेत्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ आणि गुजराती भाषिक क्षेत्र यांना एकत्र करून एक विशाल द्विभाषिक मुंबई राज्य, बिलिंग्वल बॉम्बे स्टेट अस्तित्वात आले. समावेश: या राज्यामध्ये मराठी, गुजराती आणि वादग्रस्त मुंबई शहर या तिन्ही प्रमुख घटकांचा समावेश करण्यात आला. यामुळेच याला त्रिराज्याचा प्रस्ताव म्हटले गेले, कारण यात 3 वेगवेगळ्या प्रादेशिक अस्मिता महाराष्ट्र, गुजरात आणि मुंबई एकाच प्रशासनाखाली आणल्या गेल्या होत्या. राजधानी: या द्विभाषिक राज्याची राजधानी मुंबई ठेवण्यात आली. 2. नेहरूंचं त्रिपक्षीय योजना द इनिशियल आयडिया. सुरुवातीला केंद्र सरकारने खालीलप्रमाणे 3 स्वतंत्र राज्यांची योजनाही समोर आणली होती, ज्याला त्रिराज्य योजना म्हटले गेले. 1. स्वतंत्र महाराष्ट्र, मुंबई वगळून. 2. स्वतंत्र गुजरात. 3. मुंबई शहर हे केंद्रशासित प्रदेश. या योजनेला मराठी भाषिकांनी प्रखर विरोध केला, ज्यामुळे ती योजना रद्द करून द्विभाषिक राज्याचा प्रस्ताव स्वीकारला गेला. परिणाम: द्विभाषिक राज्याच्या या प्रस्तावामुळे संयुक्त महाराष्ट्र समिती समाधानी झाली नाही, कारण त्यांचे उद्दिष्ट फक्त मराठी भाषकांचे मुंबईसह स्वतंत्र राज्य निर्माण करणे हे होते. हा निर्णय महाराष्ट्राच्या निर्मितीतील सर्वात मोठा अडथळा ठरला. यामुळे आंदोलन आणखी तीव्र झाले, ज्यात अनेक लोक हुतात्मा झाले, जसे 105 हुतात्म्यांचे बलिदान. अखेरीस आंदोलनाची तीव्रता आणि 1957च्या निवडणुकीतील काँग्रेसचा पराभव लक्षात घेऊन केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली आणि 1 मे 1960 रोजी द्विभाषिक राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात या 2 स्वतंत्र राज्यांची निर्मिती झाली. राज्य पुनर्रचना अधिनियम 1956, स्टेट्स रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1956. अंमलबजावणीची तारीख: हा कायदा 1 नोव्हेंबर 1956 पासून अंमलात आला. कायद्याचा उद्देश: भाषा आणि प्रशासकीय सोयीच्या आधारावर देशातील राज्यांच्या सीमांची पुनर्रचना करणे, ज्यामुळे भाषावार राज्यांच्या निर्मितीची मागणी पूर्ण होईल. कायद्यातील प्रमुख तरतुदी आणि परिणाम: या कायद्यामुळे भारतातील राज्यांची संख्या आणि स्वरूप बदलले. 1. राज्यांची संख्या: या कायद्यानुसार भारतात 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची युनियन टेरिटरीज निर्मिती झाली. 2. काही राज्यांचे एकत्रीकरण: आंध्र प्रदेशची निर्मिती, हैदराबाद संस्थानातील तेलुगू भाषिक भाग एकत्र करून आंध्र प्रदेशची स्थापना झाली. केरळची निर्मिती, त्रावणकोर, कोचीन आणि मद्रास राज्यातील मलबारचा भाग एकत्र आला. विशाल मुंबई राज्य: महाराष्ट्राच्या संदर्भात या कायद्यामुळे द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली. यात तत्कालीन मुंबई, विदर्भ, मराठवाडा आणि गुजराती भाषिक भागांचा समावेश होता. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला या कायद्यामुळे तात्काळ यश मिळाले नाही, कारण मुंबई शहर महाराष्ट्रापासून वेगळे करून द्विभाषिक राज्यात ठेवले गेले. संयुक्त महाराष्ट्रावर परिणाम: या कायद्यामुळे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा अंतिम टप्पा सुरू झाला. द्विभाषिक राज्याच्या निर्मितीमुळे आंदोलन अधिक उग्र झाले, ज्यामुळे अखेरीस 1960 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या 2 स्वतंत्र राज्यांची निर्मिती झाली. हा अधिनियम भारतातील प्रशासकीय आणि राजकीय भूगोलाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक टप्पा मानला जातो. हा कायदा भाषावार राज्यांची निर्मिती करण्याशी संबंधित आहे. राज्यांची संख्या: देशात 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करणे. राज्य पुनर्रचनेचा आधार: प्रशासकीय सोयीसह भाषावार पुनर्रचनेचे तत्त्व स्वीकारणे. द्विभाषिक मुंबई राज्य: तत्कालीन मुंबई राज्यात मराठी, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजराती भाषिक प्रदेशांना एकत्र करून द्विभाषिक राज्याची स्थापना करणे. संयुक्त महाराष्ट्राची मागणी तात्काळ पूर्ण न करणे. न्यायिक तरतुदी: उच्च न्यायालयांची रचना आणि अधिकार क्षेत्र निश्चित करणे. 2. नागपूर करारातील 1953 प्रमुख तरतुदी. हा करार विदर्भ महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी झालेला होता. नागपूर उपराजधानी: महाराष्ट्र राज्याची हिवाळी अधिवेशन वर्षातून एकदा नागपूर येथे आयोजित करणे. उच्च न्यायालयाचे खंडपीठ: नागपूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी खंडपीठ स्थापन करणे. समतोल निधी वाटप: राज्याच्या विदर्भ आणि मराठवाडा यांसारख्या मागासलेल्या प्रदेशांच्या विकासासाठी निधी आणि महसुलाचे न्याय्य वाटप करणे. नोकऱ्यांमध्ये प्राधान्य: शासकीय नोकऱ्यांमध्ये स्थानिक लोकांना योग्य प्रतिनिधित्व देणे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतरच्या काळात 1960 नंतर राज्याच्या प्रशासकीय रचनेत आणि विकासात्मक धोरणांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले. प्रशासकीय आणि प्रादेशिक रचना: महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली, तेव्हा प्रशासकीय सोयीसाठी राज्याची पुनर्रचना खालीलप्रमाणे करण्यात आली. प्रशासकीय विभाग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन्स: राज्यात प्रशासकीय सोयीसाठी 4 प्रमुख प्रशासकीय विभाग होते. कालांतराने वाढले.
कोकण कोंकण, मुंबई ठाणे आणि रायगड तत्कालीन कुलाबा, पुणे पुणे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर, नागपूर नागपूर विदर्भ. नागपूर करारानुसार विदर्भाला उपराजधानीचा दर्जा मिळाला. औरंगाबाद औरंगाबाद, मराठवाडा, हैदराबाद संस्थानातून आलेला भाग. 2. जिल्ह्यांची पुनर्रचना. निर्मितीच्या वेळी महाराष्ट्र राज्यामध्ये 26 जिल्हे होते. कालांतराने प्रशासकीय सोय आणि लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली. उदा. लातूर, जालना, गडचिरोली, सिंधुदुर्ग, पालघर इत्यादी. सध्या नोव्हेंबर 2024 महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. विकासात्मक धोरणे आणि संस्था. राज्याच्या निर्मितीनंतर प्रादेशिक समतोल विकास आणि औद्योगिकीकरण यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. प्रादेशिक विकासाची हमी. अनुच्छेद 371(2) नागपूर करारातील तरतुदींना संवैधानिक आधार देण्यासाठी भारतीय संविधानातील अनुच्छेद 371(2) मध्ये विशेष तरतूद करण्यात आली. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या क्षेत्रांच्या विकासासाठी निधी आणि संधींचे न्याय्य वाटप करणे बंधनकारक झाले. विकास मंडळे. प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी वैधानिक विकास मंडळांची स्थापना करण्यात आली. 2. औद्योगिकीकरण आणि महामंडळे. राज्यात औद्योगिक आणि पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी अनेक महामंडळे स्थापन झाली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC 1962 मध्ये स्थापना झाली, ज्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये औद्योगिक वसाहती विकसित झाल्या. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRTC दळणवळण आणि वाहतुकीचा विस्तार झाला. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ MSEB राज्याच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी स्थापना. 3. मुख्यमंत्री पद. पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले. त्यांनी ग्रामीण विकास आणि सहकारी चळवळीला प्रोत्साहन दिले. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतरच्या काळात राज्याने कृषी, सहकार, शिक्षण आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती केली, ज्यामुळे ते देशातील एक प्रमुख विकसित राज्य बनले. महाराष्ट्रातील लोकसेवा आयोगाने MPSC संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर वारंवार विचारलेले महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळ MPSC प्रश्नोत्तरे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीची स्थापना कधी झाली? उत्तर: 6 फेब्रुवारी 1956 रोजी पुणे येथे संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. 2. संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या लढ्यात बलिदान देणारे हुतात्मे कोणत्या नावाने ओळखले जातात? उत्तर: या लढ्यात बलिदान देणारे कार्यकर्ते हुतात्मे शहीद या नावाने ओळखले जातात. त्यांच्या स्मरणार्थ मुंबईतील फ्लोरा फाउंटनजवळ हुतात्मा चौक उभारण्यात आला आहे. 3. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य नेते कोण होते? उत्तर: या चळवळीतील प्रमुख नेत्यांमध्ये आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, केशवराव जेधे, प्रबोधनकार ठाकरे, नानासाहेब गोरे, SM जोशी आणि गात्रेम माडखोलकर यांचा समावेश होता. 4. अखंड महाराष्ट्र परिषदचे आयोजन कोणी केले होते? उत्तर: केशवराव जेधे यांनी 1940 मध्ये मुंबई येथे अखंड महाराष्ट्र परिषद आयोजित केली होती, ज्यात संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला बळ मिळाले. 5. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव सर्वप्रथम कोणत्या परिषदेत संमत करण्यात आला? उत्तर: 1946 मध्ये बेळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात त. गात्रेम माडखोलकर यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा ठराव मांडला आणि तो संमत करण्यात आला. 6. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी 1953 मध्ये स्थापन झालेल्या आयोगाचे नाव काय होते? उत्तर: न्यायमूर्ती फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली 1953 मध्ये राज्य पुनर्रचना आयोग स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन SRC स्थापन करण्यात आला होता. या आयोगाने मुंबईत द्वैभाषिक राज्याची शिफारस केली, जी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला अमान्य होती. 7. मराठी राज्याची मागणी अर्थात संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे पहिले मराठी साहित्य संमेलन कोठे भरले होते? उत्तर: नाशिक येथे 1946 मध्ये भरलेल्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राची मागणी करण्यात आली होती. 8. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? उत्तर: 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. 9. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आचार्य अत्रे यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? उत्तर: आचार्य प्र. के. अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी मराठा हे दैनिक वृत्तपत्र सुरू केले होते. 10. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील गोळीबाराची तारीख कोणती? उत्तर: 21 नोव्हेंबर 1955 रोजी मुंबईत आंदोलकांवर झालेल्या गोळीबारात अनेक आंदोलक हुतात्मे झाले होते. हा दिवस चळवळीचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
11. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आचार्य पदवी असलेले नेते कोण होते? उत्तर. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना आचार्य म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या भाषणांमुळे आणि मराठा वृत्तपत्रातील लिखाणामुळे चळवळीला मोठी गती मिळाली. 12. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील ट्रिनिटी म्हणून कोणत्या नेत्यांना ओळखले जात असे? उत्तर. श्रीपाद अमृत डांगे, स. आ. डांगे, एस. एम. जोशी आणि नाग. गोरे या 3 नेत्यांना चळवळीतील ट्रिनिटी म्हणून ओळखले जात होते. 13. संयुक्त महाराष्ट्र परिषदची स्थापना कधी झाली? उत्तर. 28 जुलै 1946 रोजी मुंबई येथे संयुक्त महाराष्ट्र परिषदची स्थापना झाली. याचे पहिले अध्यक्ष शंकरराव देव होते. 14. भाषावार प्रांतरचना झाली नाही तर देशात जंगलाचे राज्य येईल, असे मत कोणत्या नेत्याने व्यक्त केले होते? उत्तर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषावार प्रांतरचना तत्वाचे समर्थन करताना हे मत व्यक्त केले होते. 15. राज्य पुनर्रचना आयोगाचे एसआरसी अध्यक्ष कोण होते आणि या आयोगाने काय शिफारस केली? उत्तर. याचे अध्यक्ष न्यायमूर्ती फजल अली होते. या आयोगाने मुंबईचा समावेश असलेला द्विभाषिक महाराष्ट्र, बॉम्बे राज्य असावा अशी शिफारस केली. 16. द्विभाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? उत्तर. मुंबईसह स्थापन झालेल्या द्विभाषिक राज्याचे बॉम्बे राज्य पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते. 17. गगनभेदी तोफांचा सलामी देणारा तो दिवस असे आचार्य अत्रे यांनी कोणत्या दिवसाचे वर्णन केले होते? उत्तर. मुंबईतील गोळीबारात हुतात्मे झाले त्या 21 नोव्हेंबर 1955 या दिवसाचे वर्णन आचार्य अत्रे यांनी गगनभेदी तोफांचा सलामी देणारा तो दिवस असे केले होते. 18. प्रबोधन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले आणि त्याचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर काय परिणाम झाला? उत्तर. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी हे वृत्तपत्र सुरू केले होते. त्यांनी मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीसाठी वैचारिक भूमिका मांडत लोकांना जागृत करण्याचे कार्य केले. 19. मराठी भाषिक प्रदेशाचे एकीकरण ही मागणी कोणत्या मोठ्या काँग्रेस नेत्याने सर्वप्रथम केली? उत्तर. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावरून भाषावार प्रांतरचनेची आणि मराठी भाषिक राज्याच्या एकीकरणाची मागणी सर्वप्रथम केली होती. 20. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण बनले? उत्तर. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. 21. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने द्विभाषिक राज्याच्या विरोधात कोणाला निवेदन दिले होते? उत्तर. या शिष्टमंडळाने मुंबईचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांना निवेदन दिले होते. 22. संयुक्त महाराष्ट्र ही संकल्पना सर्वप्रथम कोणत्या वृत्तपत्रातून मांडण्यात आली? उत्तर. लोकमान्य टिळक यांच्या केसरी या वृत्तपत्रातून 1907 मध्येच मराठी भाषिक प्रदेशाचे एकत्रीकरण हा विचार अप्रत्यक्षपणे मांडण्यात आला होता. 23. नागपूर करार, नागपूर पॅक्ट कधी झाला आणि तो कशाशी संबंधित होता? उत्तर. 28 सप्टेंबर 1953 रोजी नागपूर करार झाला. हा करार विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या 3 प्रमुख विभागांमध्ये सत्तेचे समान वाटप आणि विकासाचा समतोल राखण्यासाठी करण्यात आला होता. 24. मी मराठी बोलतो म्हणून मी महाराष्ट्राचा हे उद्गार कोणाचे आहेत? उत्तर. हे उद्गार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे आहेत. त्यांनी मराठी भाषिक अस्मितेवर आणि राज्याच्या मागणीवर जोर दिला होता. 25. द्विभाषिक राज्याच्या स्थापनेच्या विरोधात आचार्य अत्रे यांनी काय केले होते? उत्तर. आचार्य अत्रे यांनी अश्रू हा चित्रपट काढला आणि मराठा वृत्तपत्रातून तिखट भाषा वापरून आंदोलनाची धार तीव्र केली. 26. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही घोषणा कोणत्या नेत्याने सर्वप्रथम लोकप्रिय केली? उत्तर. शाहीर अमर शेख यांनी आपल्या प्रभावी शाहिरीतून ही घोषणा जनसामान्यांपर्यंत पोहोचवून लोकप्रिय केली. 27. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांच्या बलिदानानंतर तत्कालीन गृहमंत्री कोण होते ज्यांनी द्विभाषिक राज्याची कल्पना मांडली? उत्तर. तत्कालीन गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी मुंबईसह द्विभाषिक राज्याची कल्पना मांडली होती. 28. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या कामगार आघाडीचे नेतृत्व कोणी केले होते? उत्तर. श्रीपाद अमृत डांगे, स. आ. डांगे यांनी कामगार संघटनेच्या माध्यमातून चळवळीत मोठे योगदान दिले आणि कामगार आघाडीचे नेतृत्व केले. 29. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्राचे राज्य निर्माण करण्याची शिफारस कोणत्या आयोगाने केली होती? उत्तर. दार आयोग, धर कमिशन आणि त्यानंतरच्या जेव्हीपी समितीने जेव्हीपी कमिटी मुंबईला वगळून मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीची शिफारस केली होती, ज्यामुळे चळवळ अधिक तीव्र झाली. 30. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर
महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण बनले? उत्तर श्री प्रकाश हे महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल बनले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांच्या रक्ताने पावन झालेल्या चौकाचे सध्याचे नाव काय आहे? उत्तर मुंबईतील फ्लोरा फाउंटनजवळील या चौकाचे नाव आता हुतात्मा चौक आहे. 32. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर नागपूर करारानुसार नागपूरला महाराष्ट्राची कोणती राजधानी म्हणून घोषित करण्यात आले? उत्तर नागपूरला महाराष्ट्राची उपराजधानी सेकंड कॅपिटल म्हणून घोषित करण्यात आले. 33. एस.एम. जोशी ना. ग. गोरे आणि आचार्य अत्रे हे कोणत्या राजकीय पक्षाचे नेते होते? उत्तर हे तिघेही प्रामुख्याने प्रजा समाजवादी पक्षाचे प्रजा सोशलिस्ट पार्टी पीएसपी नेते होते. 34. मराठी भाषिक प्रदेशाचे एकत्रीकरण आणि संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला विरोध करणारे प्रमुख नेते कोण होते? उत्तर तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई हे संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचे प्रमुख विरोधक होते. 35. संयुक्त महाराष्ट्र चळवळ यशस्वी करण्यासाठी राजकीय पक्षांव्यतिरिक्त कोणती प्रमुख संघटना सक्रिय होती? उत्तर संयुक्त महाराष्ट्र समिती ही संघटना या चळवळीसाठी राजकीय पक्षांना एकत्र आणून सक्रियपणे काम करत होती. 36. संयुक्त महाराष्ट्राचे महामंडळ या संकल्पनेचा स्वीकार कोणत्या साहित्य संमेलनात करण्यात आला? उत्तर 1948 मध्ये मुंबई येथे झालेल्या साहित्य संमेलनात या संकल्पनेचा स्वीकार करण्यात आला. 37. मुंबईतील गोळीबारात हुतात्मे झाले याची चौकशी व्हावी अशी मागणी कोणत्या आयोगाने शिफारस समितीने केली होती? उत्तर कोणत्याही आयोगाने थेट ही मागणी केली नव्हती, परंतु संयुक्त महाराष्ट्र समितीने वारंवार न्यायिक चौकशीची मागणी केली होती. 38. संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जननी म्हणून कोणत्या साहित्य संमेलनाचा उल्लेख केला जातो? उत्तर 1946 मध्ये बेळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचा उल्लेख संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जननी म्हणून केला जातो. 39. 1956 मध्ये मुंबईसह महाराष्ट्र आणि गुजरात वेगळे करण्याचे विधेयक कोणी संसदेत मांडले होते? उत्तर तत्कालीन केंद्र सरकारने हे विधेयक मांडले होते, ज्यामध्ये मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावाला संयुक्त महाराष्ट्र समितीने तीव्र विरोध केला. 40. महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन वेगळी राज्ये निर्माण करण्यासाठी भारतीय संसदेने कोणता कायदा संमत केला? उत्तर बॉम्बे पुनर्रचना अधिनियम 1960, बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1960 हा कायदा संमत करून 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन स्वतंत्र राज्ये अस्तित्वात आली. 41. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आग फायर म्हणून कोणाचे वर्णन केले जात होते? उत्तर आचार्य प्र.के. अत्रे यांचे तेजस्वी वक्तृत्व आणि धारदार लेखनामुळे त्यांना आग फायर म्हणून ओळखले जात होते. 42. 1956 मध्ये भारत सरकारने मुंबईला केंद्रशासित प्रदेश युनियन टेरिटरी करण्याचा प्रस्ताव कोणत्या कायद्याद्वारे मांडला होता? उत्तर राज्य पुनर्रचना अधिनियम 1956, स्टेट्स रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1956 मध्ये मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून ठेवण्याचा प्रस्ताव होता, ज्याच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला. 43. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना ज्या परिषदेत झाली त्या परिषदेचे अध्यक्षस्थान कोणी भूषविले होते? उत्तर पुणे येथे 6 फेब्रुवारी 1956 रोजी झालेल्या परिषदेचे अध्यक्षस्थान कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांनी भूषविले होते. 44. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी 1956 मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीने किती जागा जिंकल्या होत्या? उत्तर 1957च्या विधानसभेच्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीने 101 जागा जिंकून मुंबई राज्याच्या काँग्रेस सरकारला जबरदस्त आव्हान दिले होते. 45. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी चळवळ, निवडणूक आणि विधिमंडळ अशा 3 पातळ्यांवर लढा देण्याचा निर्णय कोणत्या समितीने घेतला? उत्तर संयुक्त महाराष्ट्र समितीने हा त्रिसूत्री कार्यक्रम हाती घेतला. 46. संयुक्त महाराष्ट्राची मागणी पूर्ण झाल्यावर केसरी वृत्तपत्राने कोणत्या शीर्षकाखाली अग्रलेख लिहिला होता? उत्तर दिल्लीने महाराष्ट्रापुढे अखेर मान तुकविली या आशयाचा अग्रलेख केसरी वृत्तपत्राने प्रसिद्ध केला होता. 47. 1947 मध्ये मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण बनले, ज्यांच्या मंत्रिमंडळात संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला सुरुवातीला विरोध होता? उत्तर बाळासाहेब खेर बी. जी. खेर हे मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बनले. 48. नागपूर करारावर स्वाक्षरी करणाऱ्या नेत्यांमध्ये विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व कोणी केले होते? उत्तर यशवंतराव चव्हाण पश्चिम महाराष्ट्र, देवराव नाईक विदर्भ आणि शंकरराव चव्हाण मराठवाडा यांनी प्रमुख प्रतिनिधित्व केले होते. 49.
1956 मध्ये राज्य पुनर्रचना कायद्यानुसार महाराष्ट्रातील कोणत्या दोन प्रदेशांना तत्कालीन मध्य प्रांतातून सेंट्रल प्रोव्हिन्सेस वेगळे करून मुंबई राज्यात समाविष्ट करण्यात आले? उत्तर: विदर्भ आणि मराठवाडा या दोन प्रदेशांचा समावेश मुंबई राज्यात करण्यात आला. 50. मुंबई राज्याची फाळणी आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती यासाठी बॉम्बे पुनर्रचना विधेयक संसदेत कोणी मांडले? उत्तर: भारताचे तत्कालीन गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी संसदेत हे विधेयक मांडले, जे नंतर बॉम्बे पुनर्रचना अधिनियम 1960 म्हणून ओळखले गेले. 51. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी 1957 मध्ये मुंबईतील काँग्रेस नेत्यांनी कोणता पर्यायी प्रस्ताव मांडला होता? उत्तर: मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून ठेवून उर्वरित मराठी भाषिक प्रदेशाचे राज्य स्थापन करण्याचा प्रस्ताव काही काँग्रेस नेत्यांनी मांडला होता. 52. मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीस विलंब झाल्यामुळे आचार्य अत्रे यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना कोणते उपरोधिक पत्र लिहिले होते? उत्तर: आचार्य अत्रे यांनी प्रिय बापूजी, डिअर बापूजी या शीर्षकाखाली उपरोधिक पत्र लिहून आंदोलनाची धार वाढवली होती. 53. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या माध्यमातून कोणत्या प्रादेशिक अस्मितेचे जोरदार पुनरुत्थान झाले? उत्तर: मराठी भाषिक लोकांमध्ये प्रादेशिक अस्मिता आणि मराठी भाषेचे महत्त्व यावर जोरदार भर दिला गेला, ज्यामुळे भाषिक राज्याच्या मागणीला बळ मिळाले. 54. बॉम्बे पुनर्रचना अधिनियम 1960 नुसार गुजरात राज्याच्या निर्मितीमध्ये महाराष्ट्रातील कोणता भाग वगळण्यात आला? उत्तर: या कायद्यानुसार सुरत, भरूच, डांग आणि इतर गुजराती भाषिक प्रदेश महाराष्ट्रापासून वेगळे करून गुजरात राज्यात समाविष्ट करण्यात आले. 55. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला सक्रिय पाठिंबा देणारे पहिले मराठी साहित्य संमेलन कोठे आणि कधी भरले होते? उत्तर: नाशिक येथे 1946 मध्ये भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला सक्रिय पाठिंबा मिळाला. 56. संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांची पहिली आठवण म्हणून कोणता दिवस पाळला जातो? उत्तर: नोव्हेंबर 21 हा दिवस हुतात्म्यांच्या स्मरणार्थ पाळला जातो, कारण याच दिवशी 1955 मध्ये मुंबईत गोळीबार झाला होता. 57. द्विभाषिक मुंबई राज्यातून संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यासाठी नेमलेल्या एक सदस्यीय समितीचे प्रमुख कोण होते? उत्तर: अशी कोणतीही एक सदस्यीय समिती नेमलेली नव्हती, मात्र केंद्र सरकारने यशवंतराव चव्हाण यांच्यावर दोन्ही राज्यांच्या महाराष्ट्र व गुजरात निर्मितीची जबाबदारी टाकली होती. 58. एक भाषा एक राज्य, वन लँग्वेज वन स्टेट या तत्वाचा जोरदार पुरस्कार कोणत्या आयोगासमोर संयुक्त महाराष्ट्र समितीने केला? उत्तर: राज्य पुनर्रचना आयोग, स्टेट्स रिऑर्गनायझेशन कमिशन SRC या आयोगासमोर समितीने एक भाषा एक राज्य या तत्वाचा जोरदार पुरस्कार केला. 59. संयुक्त महाराष्ट्र चळवळ केवळ राजकीय लढा नव्हती, तर ती सांस्कृतिक पुनरुत्थानाची चळवळ होती, असे मत कोणत्या विचारवंताने मांडले? उत्तर: पु. ल. देशपांडे यांच्यासह अनेक मराठी साहित्यिक व विचारवंतांनी या चळवळीला सांस्कृतिक पुनरुत्थानाची जोड दिली. 60. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा मुंबईचे महापौर कोण होते? उत्तर: 1 मे 1960 रोजी डॉक्टर बाळकृष्ण विठ्ठल केसकर हे मुंबईचे महापौर होते. 61. मुंबई महाराष्ट्राचीच हे ब्रीदवाक्य कोणत्या नेत्याच्या माध्यमातून अधिक लोकप्रिय झाले? उत्तर: मुंबई महाराष्ट्राचीच हे ब्रीदवाक्य आचार्य प्र. के. अत्रे यांच्या लेखणी आणि ओजस्वी भाषणांमधून सर्वाधिक लोकप्रिय झाले. 62. राज्य पुनर्रचना आयोगाच्या अहवालाला विरोध दर्शविण्यासाठी आचार्य अत्रे यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? उत्तर: त्यांनी मराठा हे दैनिक वृत्तपत्र सुरू केले. हे वृत्तपत्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रमुख मुखपत्र बनले. 63. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर संयुक्त महाराष्ट्र समितीचे विलीनीकरण कोणत्या पक्षात झाले? उत्तर: संयुक्त महाराष्ट्र समितीचे विलीनीकरण कोणत्याही एका पक्षात झाले नाही. समितीतील घटक पक्षांनी उदा. प्रजा समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष आपापले स्वतंत्र अस्तित्व कायम राखले, परंतु समितीचे कार्य 1960 नंतर संपुष्टात आले. 64. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला जागतिक कामगार चळवळीची जोड कोणत्या नेत्याने दिली? उत्तर: कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे स. आ. डांगे यांनी कामगार संघटनेचे नेतृत्व केल्यामुळे या लढ्याला जागतिक कामगार चळवळीची जोड मिळाली. 65. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात विविध भाषा बोलणारे लोक एका राज्याचा भाग असू शकतात, हे तत्त्व कोणत्या नेत्यांनी मांडले होते? उत्तर: मोरारजी देसाई आणि यशवंतराव चव्हाण यांसारख्या नेत्यांनी मुंबईसह द्विभाषिक राज्याचे समर्थन करताना हे मत मांडले होते, परंतु मराठी भाषकांनी ते स्वीकारले नाही. 66.
महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरही सीमावाद कोणत्या प्रदेशावरून आजही कायम आहे? उत्तर: महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील बेळगाव, कारवार, निपाणी या मराठी भाषिक प्रदेशावरून आजही सीमावाद कायम आहे. 67. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांच्या आठवणीत बलिदान म्हणून ओळखल्या गेलेल्या मुंबईतील गोळीबारात किती लोक शहीद झाले होते? उत्तर: या गोळीबारात अधिकृत आकडेवारीनुसार 107 लोक शहीद झाले होते. 68. मराठी भाषिक जनतेला एकत्र आणून एक राज्य निर्माण करावे या मागणीला समर्थन देणारा काँग्रेसचा ठराव कधी आणि कोठे संमत करण्यात आला होता? उत्तर: नागपूर येथे 1920 मध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात भाषावार प्रांतरचनेचा ठराव संमत करण्यात आला होता. 69. संयुक्त महाराष्ट्राचा लढा या विषयावर कोणत्या साहित्यिकांनी महत्त्वपूर्ण काव्य किंवा साहित्य निर्मिती केली? उत्तर: शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, वसंत बापट आणि पु. ल. देशपांडे यांसारख्या साहित्यिकांनी या चळवळीवर महत्त्वपूर्ण लेखन केले. 70. राज्य पुनर्रचना आयोग 1953च्या सदस्यांमध्ये महाराष्ट्रातून कोणत्या व्यक्तीचा समावेश होता? उत्तर: या आयोगात महाराष्ट्रातून कोणत्याही व्यक्तीचा समावेश नव्हता. त्याचे सदस्य न्यायमूर्ती फजल अली, हृदयनाथ कुंझरू आणि के.एम. पणिक्कर हे होते. 71. आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी कोणते ऐतिहासिक विधान केले होते? उत्तर: आज माझ्या जीवनातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे असे विधान त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर केले होते. 72. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांच्या बलिदानानंतर काँग्रेस पक्षातून राजीनामा देणारे महत्त्वपूर्ण नेते कोण होते? उत्तर: देवगिरीकर आणि शंकरराव देव यांसारख्या अनेक नेत्यांनी द्विभाषिक राज्याच्या विरोधात भूमिका घेत काँग्रेसमधून राजीनामा दिला होता. 73. मराठी भाषिक जनतेसाठी एकाच राज्याची मागणी काँग्रेसने 1938 मध्ये कोठे आयोजित केलेल्या सभेत मान्य केली होती? उत्तर: निपाणी, कर्नाटक येथे 1938 मध्ये आयोजित केलेल्या सभेत काँग्रेसने मराठी भाषिक जनतेसाठी एकाच राज्याच्या मागणीला पाठिंबा दिला होता. 74. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात गरिबांचे राज्य, वर्कर स्टेट स्थापन करण्याचा विचार कोणत्या पक्षाने अधिक प्रभावीपणे मांडला? उत्तर: भारतीय कम्युनिस्ट पक्षाने कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया हा लढा केवळ भाषिक नाही तर कामगार आणि गरिबांचे राज्य स्थापन करण्याचा सामाजिक लढा आहे असे प्रभावीपणे मांडले. 75. महाराष्ट्र दिन 1 मे आणि हुतात्मा दिन नोव्हेंबर 21 या दोन्ही दिवसांचे महत्त्व कोणत्या घटनेमुळे चळवळीच्या इतिहासात महत्त्वाचे ठरले आहे? उत्तर: हुतात्मा दिन 21 नोव्हेंबर 1955 हा बलिदानाचा आणि महाराष्ट्र दिन 1 मे 1960 हा त्या बलिदानातून मिळालेल्या विजयाचा आणि राज्याच्या निर्मितीचा दिवस आहे. 76. केंद्र सरकारने 1956 मध्ये मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णय घेतल्यावर संयुक्त महाराष्ट्र समितीने काय कृती केली? उत्तर: समितीने तीव्र आंदोलन केले, जनतेला रस्त्यावर उतरवले आणि 1957च्या निवडणुकीत काँग्रेसला हरवून या निर्णयाला विधिमंडळात आव्हान दिले. 77. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महाराष्ट्रातील कोणत्या राजकीय नेत्याने केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध अन्नत्याग करण्याचा इशारा दिला होता? उत्तर: सेनापती बापट यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी अन्नत्याग करण्याची भूमिका घेतली होती. 78. भाषावार प्रांतरचना झालीच पाहिजे या मागणीचे तत्त्वतः समर्थन कोणत्या काँग्रेस अधिवेशनात झाले होते? उत्तर: 1920 मधील नागपूर येथील काँग्रेस अधिवेशनात भाषावार प्रांतरचना तत्त्वतः स्वीकारण्यात आली होती. 79. द्विभाषिक राज्याच्या स्थापनेनंतर संयुक्त महाराष्ट्र समितीने विधिमंडळात विरोधी पक्षाची भूमिका प्रभावीपणे कोणी वठवली? उत्तर: एस.एम. जोशी आणि आचार्य अत्रे यांनी विधिमंडळात विरोधी पक्षाचे नेतृत्व करत संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा आवाज बुलंद ठेवला. 80. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने 1959 मध्ये कोणता अंतिम निर्णय घेतला? उत्तर: केंद्र सरकारने द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन करून महाराष्ट्र, मुंबईसह आणि गुजरात ही 2 स्वतंत्र भाषिक राज्ये 1 मे 1960 रोजी स्थापन करण्याचा अंतिम निर्णय घेतला. भाग 9. 81. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आझाद मैदान, मुंबई येथे भव्य सभांचे आयोजन कोणी केले होते? उत्तर: या लढ्यात संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांनी उदा. एस.एम. जोशी, आचार्य अत्रे, कामगार आणि नागरिकांना एकत्र आणण्यासाठी आझाद मैदानात अनेक भव्य सभांचे आयोजन केले होते. 82. संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी 1946 मध्ये झालेले मराठी साहित्य संमेलन कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? उत्तर: हे संमेलन बेळगाव साहित्य संमेलन या नावाने प्रसिद्ध आहे, जिथे ग. त्र्यं. माडखोलकर यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला होता. 83. नागपूर कराराच्या वेळी द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री कोण होते
ज्यांनी हा करार यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला? उत्तर: यशवंतराव चव्हाण यांनी नागपूर कराराच्या यशस्वीतेसाठी आणि महाराष्ट्र निर्मितीच्या मार्गातील अडचणी दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 84. भाषावार प्रांतरचना तत्त्व स्वीकारण्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 1920 मध्ये कोठे झालेल्या अधिवेशनात मान्यता दिली? उत्तर: नागपूर येथे 1920 मध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनात भाषावार प्रांतरचना तत्त्वतः स्वीकारण्यात आली. 85. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात स्त्रियांचा सहभाग वाढवण्यात कोणत्या समाजसेविकेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली? उत्तर: कमलाताई भागवत, सुमतीताई सुकुमार आणि अहिल्याबाई रांगणेकर यांसारख्या महिला नेत्यांनी महिलांना संघटित करून चळवळीत मोलाचे योगदान दिले. 86. राज्य पुनर्रचना आयोगाने एसआरसी द्विभाषिक राज्याची शिफारस केल्यानंतर कोणत्या मराठी नेत्याने केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता? उत्तर: सी.डी. देशमुख. चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन या शिफारशीला विरोध दर्शविला होता. 87. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्म्यांच्या बलिदानानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय प्रतिक्रिया दिली होती? उत्तर: पंडित नेहरू यांनी गोळीबाराच्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले होते आणि परिस्थिती शांत करण्याचे आवाहन केले होते. 88. मुंबई शहराला महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी काही वर्षांसाठी मुंबईला केंद्रशासित प्रदेश युटी म्हणून ठेवण्याचा प्रस्ताव कोणत्या समितीने फेटाळून लावला? उत्तर: संयुक्त महाराष्ट्र समितीने हा प्रस्ताव तीव्र आंदोलनाने फेटाळून लावला. 89. बेळगाव, कारवार, निपाणी या सीमाभागातील मराठी भाषिकांच्या लढ्याला काय म्हणून ओळखले जाते? उत्तर: हा लढा आजही महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद म्हणून ओळखला जातो, जो संयुक्त महाराष्ट्राच्या अपूर्ण राहिलेल्या मागण्यांपैकी एक आहे. 90. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी कोणते दोन महत्त्वाचे प्रशासकीय विभाग अस्तित्वात आले? उत्तर: 1 मे 1960 नंतर महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन स्वतंत्र राज्ये अस्तित्वात आली. 91. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आझाद मैदान, मुंबई येथील सभेला महाराष्ट्राचा स्वर्ग असे कोणी संबोधले होते? उत्तर: सेनापती बापट यांनी 1956 मधील आझाद मैदानावरील एका प्रचंड सभेला महाराष्ट्राचा स्वर्ग असे गौरवले होते. 92. केंद्र सरकारने मुंबईला केंद्रशासित प्रदेश युटी करण्याची योजना जाहीर केल्यावर मराठी साहित्यिकांनी कोणत्या माध्यमातून आपला निषेध नोंदवला? उत्तर: मराठी साहित्यिकांनी साहित्य संमेलन आणि साहित्य सभांमधून केंद्र सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवत आंदोलनाला पाठिंबा दिला. 93. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांचा प्रश्न हा कोणत्या राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर अग्रभागी होता? उत्तर: संयुक्त महाराष्ट्र समितीने हुतात्म्यांचा प्रश्न आणि गोळीबाराची चौकशी हा मुद्दा विधिमंडळ आणि निवडणुकीच्या अजेंड्यावर अग्रभागी ठेवला. 94. द्विभाषिक राज्याचे विभाजन करून महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन वेगळी राज्ये निर्माण करण्यासाठी संसदेत मांडलेले विधेयक कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर: हे विधेयक बॉम्बे पुनर्रचना विधेयक 1960 या नावाने ओळखले जाते, जे नंतर कायदा बनला. 95. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी विधिमंडळात शपथ न घेता काँग्रेस पक्षातून राजीनामा देणारे महत्त्वपूर्ण नेते कोण होते? उत्तर: केशवराव जेधे आणि देवगिरीकर यांसारख्या नेत्यांनी द्विभाषिक राज्याच्या विरोधात भूमिका घेत काँग्रेसमधून राजीनामा दिला. 96. 1956 मध्ये मुंबईतील गोळीबारात हुतात्मे झालेल्यांमध्ये पहिला हुतात्मा म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? उत्तर: या लढ्यातील पहिले ज्ञात हुतात्मा बाबू गेणू सईद होते. 97. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती महाराष्ट्राच्या जनशक्तीच्या संघर्षातून झाली, असे मत कोणत्या ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले होते? उत्तर: यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर जनशक्तीच्या संघर्षाचे महत्त्व मान्य केले होते. 98. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी केसरी वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणून कोणी महत्त्वाची भूमिका बजावली? उत्तर: जयंतराव टिळक यांनी केसरी वृत्तपत्राच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला सातत्याने पाठिंबा दिला. 99. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांचे स्मारक हुतात्मा चौक कोणत्या स्वातंत्र्यसैनिकाच्या नावाच्या स्मारकाजवळ आहे? उत्तर: हे स्मारक फ्लोरा फाउंटन, जे आता हुतात्मा चौक म्हणून ओळखले जाते, येथे असून ते हुतात्म्यांच्या बलिदानाचे प्रतीक आहे. 100. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात झाली? उत्तर: महाराष्ट्र राज्याची निर्मिती पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात झाली.